चांदवड शहरात गेल्या 12 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम व त्यानंतर भुयारी गटारीचे काम सुरू होते। चांदवड शहरातील मुख्य बाजार, मुख्य सोमवार पेठेच्या पाठीमागील स्वामी समर्थ रस्ता पूर्णपणे खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे। तर अनेक लहान मोठे माणसे या खड्ड्यात दुचाकी व पायी चालताना पडल्याच्या घटना घडल्या आहेत। तर चांदवड येथील शिवाजी चौकात नुकतेच भुयारी गटारीचे काम माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या घरासमोर झाले। शिवाजी चौक वेशीपासून या रस्त्याची अवस्था अगदी बिकट झाली आहे। या रस्त्यावर मुरुम टाकल्याने तो पावसाळ्यात चिकना झाल्याने अनेक दुचाकी चालक व पायी चालणारे, शाळेतील जाणारे येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी या रस्त्यावर दुचाकी घेऊन स्लिप झाले, तर अनेक जण पडले आहेत। चांदवड नगर परिषदेने चांदवड शहरातील काही रस्ते मे महिन्यात घाईघाईने डांबरीकरण करून घेतले, मात्र त्यांच्या दर्जाबाबत न बोललेले बरे असे नागरिक सांगतात, तर पुढे येऊन बोलण्यास नकार देतात। चांदवड शहरातील अनेक रस्ते हे भुयारी गटारीच्या नावाखाली अजूनही पूर्ण झालेले नाही। तर गेल्या महिनाभरांपासून चांदवड रेडीगट्टी, आदिवासी वस्ती ते गुजरात गल्ली हा रस्ता खणून ठेवला असून त्याचे काम अपूर्ण आहे। श्रीराम रोडची अवस्था तीच आहे। या रोडवर डांबरीकरण केले, मात्र अनेक ठिकाणी चेंबरमुळे रस्ता लेवलमध्ये नाही, तर रस्ता वर आला व घरे खाली गेल्याने जास्त पाऊस झाल्यावर या घरांमध्ये चक्क पाणी घुसल्याने नागरिक हैराण झाले आहेत। तर चांदवडच्या सोमवार पेठेतील रस्ता करोडो रुपये खर्च करून केला असला तर भर पावसाळ्यात रस्त्यावरचं पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने व्यापारी वर्ग हैराण झाला आहे। तर चांदवड नगर परिषदेने त्वरित रस्त्याची कामे पूर्ण करून चांदवड शहराचे पूर्ण वैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी होत आहे। काही चांदवडच्या महिला व नागरिक करत आहेत। या सर्व घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक देविदास जाधव चांदवड यांनी। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदवड शहरामध्ये आणि चांदवड शहरातील स्वामी समर्थ नगर या रस्त्यावर उभा आहे। आणि या रस्त्यामध्ये जो आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे, त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये झुमझुम पाऊस जरी चालू आहे, मात्र या ठिकाणी नगरपालिकेने काही दिवसापूर्वी संपूर्ण जागोजागी गल्लीबोळेमध्ये पूर्ण ठिकाणी त्यांनी खोदकाम करून पाईपलाईनीच्या कामासाठी खोदकाम करून ठेवलेलं आहे, मात्र त्याची पूर्ण डागडुगीचं काम चाललेलं आहे। या निमित्ताने काही ठिकाणी तसेच काम असल्यामुळे काही कुठलंही त्या डागडुगीच्या कामाने या ठिकाणी खड्डे पडलेले आहे। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय, आज स्वामी समर्थाच्या ज्या रस्त्याने चालत आहे त्या रस्त्याने संपूर्ण डागडुगी खड्डे पडलेले आहेत। त्या खड्ड्यांमध्ये महिला असो पुरुष असो यांना चालायची मुश्किल झालेली आहे। त्यांना चालताना पाणी, गाडी चालताना चिखल उडतोय, चिखल उडल्याच्या नंतर ते पाय खड्ड्यात पडतात आणि त्यांनी ते काही ठिकाणी त्यांचे पाय फ्रॅक्चर होऊन त्यांना काही जखमा होत आहेत। त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत काही नागरिक जोडलेले आहेत स्थानिक, त्या ठिकाणचे त्यांची संपर्क साधणार। काय सांगाल दादा तुम्ही या ठिकाणी? रस्त्याची अगदी बिकट आहे, चिखल असा गुडघ्यापर्यंत चिखल साचलेला आहे, चालणं मुश्किल आहे। कशामुळे झाले खड्डे? हे नगर परिषदेने पाईपलाईन गटारीचं काम केलं, खड्डे जागोजाग खड्डे पडलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही महिला सोबत आहे, त्या महिलांची बात करणार। काय सांगणार आहे तुम्ही या रस्त्याची? गटारीच्या पाईपलाईनच्या कामामुळे खूप खड्डे झालेले आहेत, चालणं मुश्किल झालं आहे, गाड्यांची ॲक्सिडेंट होत आहे, खूप त्रास होतो आहे। एकंदरीत या ठिकाणचा जो आढावा घेतला आहे त्या आढावामध्ये सांगितलं आहे की या रस्त्याने चालणं आता सध्या मुश्किल झालं आहे। खड्ड्यात खड्डा काय आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी काही